जय हरी. एकादश स्कंध भाग 51. कालपासून आपण 3ऱ्या अध्यायामध्ये भक्तीच्या सामर्थ्याबद्दल पाहतोय की भगवंतावर प्रीती केल्यानंतर जीव त्याच्याशी तादात्म्य पावतो. म्हणून साधू संतांनी भक्तीचं हे सामर्थ्य वर्णन केलं आहे. मायेची शक्ती इतकी दुर्धर आहे की ब्रह्मलोक प्राप्ती झाली तरीसुद्धा जर भगवंताची भक्ती केली नाही तर मुक्ती मिळत नाही. ज्यावेळेस वेदव्यास हे असंतोषाने बसलेले होते त्यावेळेस देवर्षी नारद त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांना इतक्या छान शब्दात विचारलं की हे व्यास महर्षी, आपण आत्तापर्यंत जे जे केलेलं आहे म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराणं. आता 17 का म्हणलं? कारण अजून भागवत पुराण तयार झालेलं नाही आहे म्हणून 17 पुराण म्हणलं. तर आपण आत्तापर्यंत इतकं जे केलेलं आहे त्यावरून आपण संतुष्ट तर आहात ना? आपण खुश तर आहात ना? कारण मोठे लोकांची बोलण्याची जी पद्धत आहे ती अशाच पद्धतीची असते की तुम्हाला काय झालं, काय प्रॉब्लेम काय आहे, काय कारण काय आहे, असे का बसलात, असं नाही विचारलं. तर आधी व्यासांनी काय काय केलेलं आहे याची त्यांना जाणीव करून दिली आणि मग विचारलं की तुम्ही संतुष्ट तर आहात ना? तेव्हा वेदव्यासांना काय बोलावं हे कळेना. ते म्हणालेच तरी पण की मी इतकं जरी केलेलं आहे तरी मनाला समाधान किंवा शांती लाभत नाही आहे, त्याचं कारण कळत नाही. आणि त्यावेळेस देवर्षी नारदांनी आपला जीवन म्हणजे 3 जन्मांचा प्रवास त्यांना सांगितला. त्या जन्मामधल्या म्हणजे पहिल्यांदी ते गंधर्व जन्मामध्ये होते तर त्यावेळेस अर्थातच ते स्वर्गामध्ये होते आणि स्वर्गामध्ये असतानाही त्यांनी कधी भगवंताचं स्मरण केलं नाही किंवा भगवंताची भक्ती केली नाही. आणि म्हणून मग त्यांना दुसरा जन्म तो घ्यावा लागला, तो म्हणजे दासीपुत्राचा. आणि म्हणूनच ब्रह्मलोक प्राप्ती झाली तरीसुद्धा जर भगवंताची भक्ती केली नाही तर मुक्ती मिळत नाही. आता भागवतातला तो भाग खूप मोठा आहे की मग त्यांनी वेदव्यासांना सगळा आपला जीवन वृत्तांत सांगितला, म्हणजे 3ही जन्मांमध्ये काय काय झालं ते. आणि मग त्यांना चतुश्लोकी भागवत सांगितलं. याच चतुश्लोकी भागवतातून मग वेदव्यासांनी 335 अध्याय, 12 स्कंध आणि 18,000 श्लोक यातून श्रीमद भागवत हा महान ग्रंथ आपल्यासाठी तयार केला. तर आत्ता आपल्याला इथे काय बघायचं होतं तर ब्रह्मलोक प्राप्ती झाली तरीसुद्धा जर भगवंताची भक्ती केली नाही तर मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून आपण देवर्षी नारदांचं इथे संदर्भ बघितला की ते गंधर्व होते तरीही त्यांनी भगवंत भक्ती केली नाही म्हणून त्या जन्मामध्ये त्यांना मुक्ती मिळाली नाही. भक्तीपाशी मात्र मुक्ती दासीप्रमाणे राहते. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एक सिद्धी प्राप्त झालेला व्यक्ती आला होता आणि त्याने संध्याकाळच्या वेळेस येऊन नाथ महाराजांना सांगितलं की नाथ महाराज, तुम्हाला एवढं सगळेजण म्हणतात म्हणे, मानतात तुम्हाला, तर मला जी सिद्धी प्राप्त झाली आहे त्या अष्टधा सिद्धीवरून मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणे, किमया की माझी काय आहे ते. नाथ महाराज म्हणाले, हो ठीक आहे, आता संध्याकाळची वेळ आहे म्हणे, आता दिवे लागण आहे, हे आहे, तर तुम्ही असं करा म्हणे, हा वेळ जाऊ द्या, तुम्ही आता जेवण वगैरे करा, वेळ झाल्यावर रात्रीचं प्रवचन वगैरे होऊ द्या आणि उद्या सकाळी, आताही तुम्ही नाहीतरी असं दमून आलेला आहात, उद्या सकाळी तुम्ही पण ताजे तवाने होता म्हणे, एवढा शीण आला प्रवासाचा, तर तुम्ही जेव्हा ताजे तवाने असता त्यावेळेस तुम्ही तुमच्या सिद्धीचं काय आहे ते मला दाखवा. आपण इथे काय पाहतोय की भक्तीपाशी मात्र मुक्ती दासी म्हणून राहते. मग या
सिद्धीसुद्धा तशा पाहिल्या तर मुक्ती देणाऱ्या आहेत. आणि रात्र झाली. आता तो जो व्यक्ती आला होता त्याला एक छान त्याची रूम दिली. त्यांनी दारं खिडक्या सगळं लावून घेतलं, कारण त्याच्याकडे सिद्धी होत्या, त्या मूर्ती होत्या. आणि त्याला असं वाटलं की रात्रीतून कोणी काही करू नये, आपल्याला सकाळी उठून ती साधना करायची आहे. म्हणून त्यांनी रात्री त्या अष्टमहासिद्धी मांडून ठेवल्या, त्या मूर्ती मांडून ठेवल्या. आणि कडेकोट बंदोबस्तामध्ये तो झोपला. पण तो असा झोपेतच होता आणि त्याला बाहेर आवाज ऐकू येत होता. पण तो आवाज स्त्रियांचा होता. त्यांनी हळूच खिडकी उघडून बघितली. त्यांनी आधी उठल्याबरोबर सगळीकडे बघितलं, तर त्या ज्या मूर्ती होत्या त्या मूर्ती गायब झालेल्या. बरं, तोपर्यंत दरवाजा खिडकी सगळं कडेकोट बंद होतं. आश्चर्य वाटलं त्याला की सगळं तर बंद आहे आणि मग माझ्या या मूर्त्या गेल्या कुठे? बाहेर आवाज येतोय म्हणून त्याने हळूच खिडकी उघडून बघितलं, तर तिथे त्याला त्याच्यासोबत आलेल्या ज्या अष्टमहासिद्धी होत्या त्या नाथांच्या घरामध्ये, अंगणामध्ये कुणी सडा टाकत होतं, कुणी झाडून काढत होतं, कुणी सारवत होतं. हे सगळं बघितल्यानंतर त्याचा अहंकार, अभिमान गळून पडला आणि तो तसाच उठला, पळत पळत नाथ महाराजांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, महाराज, खरोखरच मी चुकलो, मी खूप मोठा गुन्हा करत होतो, आपली महती मी जाणू शकलो नाही आणि भक्तीपाशी मात्र मुक्ती दासीप्रमाणे राहते हे त्याला समजलं. आणि ज्याला ज्या पदाचा अभिमान असतो, मग तो ब्रह्मदेव असो की सामान्य मनुष्य असो, तेच त्याला दृढ बंधन होतं. अभिमान असणाऱ्याला मोक्ष दुर्लभ होतो. ब्रह्मदेव मोठे ज्ञानी समजतात. भक्ती केली नाही तर त्यांना देखील मोक्ष मिळत नाही. मग परमार्थात इतरांच्या ज्ञानाभिमानाला विचारतो कोण? त्याला ज्ञानाचा अभिमान असेल त्याला कोणीच विचारत नाही. आता अभिमान आणि तो वागतो कसा, त्या ह्याच्यामध्ये जनकराजांची एक कथा येते की एकदा जनकराजाकडे सगळ्या लोकांना जेवण देणं सुरू होतं. पंक्तीच्या पंक्ती ओढत होत्या. खूप लोक येत होते, जेवण करून जात होते, तृप्त होऊन जात होते. आणि जनकराजाला किंचितसा अभिमानाचा, पुसटचा स्पर्श झाला. आणि भगवंताला, आपल्या भक्ताला थोडासुद्धा अहंकार, अभिमान आलेला आवडत नाही. अहंकार आला की अभिमान जडतो आणि याची देवता आहे रुद्र. आणि मग तो रुद्र अवतार धारण करतो आपल्या भक्ताला त्यातून सोडवण्यासाठी. आणि असंच केलं. गणपती बटूचं रूप घेऊन आले आणि जनकराजाला म्हणाले, राजा, मला भूक लागली. आता बटू म्हणजे किती छोटासा, 8 वर्षाचा. तर ते म्हणाले, अरे इतके लोक जेवून जात आहेत, त्यात तू कोण? तू एक 7-8 वर्षाचा पोरगा आहे, बस म्हणे जेवायला. गणपतीने वेश धारण केलेला होता आणि गणपती म्हणाले की पण राजा, एक अट आहे म्हणे, जोपर्यंत माझं पोट तृप्त भरत नाही तोपर्यंत मी जेवणार, पण तू मला पोटभर जेवू घालशील? जनक राजा म्हणाला, हो हो, अरे 1000 लोक येऊन जेवत आहेत, त्यात तुझं काय? आणि नक्की बसू जेवायला? अरे अरे विचारतो काय, बस जेवायला. आता ते तर साक्षात गणेश होते. जेवायला बसले कशाचे? परातीच्या पराती येत आहेत, ताटात पडतायत, पोटात जात आहेत. इतक्या पराती आणि इतकं पोटात गेलं, पण अजूनही त्यांचं पोट भरलं नाही. आता पाकशाळेमधलं सगळं संपलं. आता राजाच्या राज्यातलं अन्न संपलं, परराज्यातलं आणलं, पण तरीही याची भूक काही शमेना. आता शेवटी राजाला वाईट वाटलं आणि हात जोडून म्हणाला, आपण कोण आहात मला माहिती नाही, पण मी आपली क्षुधा शांत करू शकत नाही, मला माफ करा. त्या बटू अवतारातले गणपती म्हणाले, काही हरकत नाही म्हणे, नाही तर नाही, मी आपला बघतो कुठे जात होते आणि कोण माझी क्षुधा शांत करतो ते. क्षुधा तर नक्की शांत होणार म्हणे माझी.
आता राजाला वाटलं माझ्या राज्यातलं संपलं, परराज्यातलं संपलं, याला कोण खाऊ घालणार आहे. आणि राजा हळूहळू त्याच्या मागे गेला, मागोवा घेत घेत घेत. गणपती म्हणजे हा बटू जाता जाता एक झोपडी दिसली. त्या झोपडीचं दार कलंडलेलं होतं, म्हणजे असं अर्धवट लावलेलं होतं आणि आतमध्ये दिव्याचा प्रकाश होता. या गणेशाने आवाज दिला, कुणी आहेत का? आतमध्ये नवरा बायको होते. त्यांनी अयाचित व्रत धारण केलेलं होतं, म्हणजे सकाळी जी काय भिक्षा मागून आणली तेवढी खायची आणि रात्री मात्र भांडे पालथे घालून ठेवायचे. त्यामुळे आता ही वेळ होती रात्रीची. रात्रीच्या वेळेस तो त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, माझी क्षुधा शांत करायची आहे, काही आहे का? त्यावेळेस त्या पती पत्नींना वाईट वाटलं. आत्तापर्यंत आपण अयाचित व्रत केलं होतं, त्याचा आनंद होत होता, पण आज एक बटू आपल्याकडे आला आणि आपण त्याला क्षुधा त्याची शांत करू शकत नाही आहे. भगवंता, काय ही परीक्षा आमची, असं म्हणून ती स्त्री देवघरामध्ये गेली. अर्थात आता झोपडीमध्ये किती मोठं घर असणार आहे. देवघराच्या तिथे गेली, हात जोडून बसली आणि देवाला मागणं मागता मागता तिथे असणाऱ्या गणपतीच्या डोक्यावर ठेवलेली दुर्वांची जुडी खाली पडली. एकदम तिला लगेच लक्षात आलं की अरे, आपल्याकडे बाकी काही नाही आहे, पण निदान ही दुर्वांची जुडी तर आहे, याचा रस तर आपण देऊ शकतो. आणि मग तिने ते पाटावर वंट्यावर घासलं आणि अगदी तुपाच्या वाटीमध्ये 2 थेंब, एका दुर्वाच्या जुडीचं किती रस निघणार आहे ना, तेवढंच फक्त मनोभावे अतिथीला दिलं. आणि तिच्या मनामध्ये भाव होता, भगवंता, तूच करता करविता आहेस, ही लाज राखून घे आणि भगवंता, हे मी तुला मनोभावे अर्पण करत आहे, असं म्हणून तिने त्या आलेल्या अतिथीला म्हणजे गणेशाला 2 थेंब दुर्वांचे दिले. अर्थात राजा हे झोपडीच्या इकडून तिकडून चोरून बघत होता की जेणेकरून राजा बघतोय हे कोणाला कळणार नाही, अशा पद्धतीने बघत होता. आणि या गणेशाने अर्थात त्या स्त्रीने आसन टाकलं, रांगोळी काढली, उदबत्ती लावली, दिवा लावला, त्या अतिथीला नमस्कार केला आणि 2 थेंब दुर्वांकूर जेव्हा त्यांना दिला तेव्हा गणपतीच्या मुखामध्ये जाताच गणपतीने अशी जोरात ढेकर दिली आणि तृप्त झाला. त्या क्षणाला राजा जनकाचा अभिमान तिथेच गळून पडला. आणि म्हणून परमार्थामध्ये अभिमान झालेला हा भगवंताला कदापिही आवडत नाही. पहा, कैलासपदाचा अभिमान सोडून श्रीशंकर रात्रंदिवस भगवंताच्या भजनात मनापासून दंग असतो. हरीची माया लटकी खरी, पण देहाभिमानी माणसाला ती बाधते आणि तरुण जाण्यास दुस्तर बनते, अवघड बनते. उत्तम कुळी जन्म, उत्तम विद्या असून भक्ती केली नाही तर अचूक पतन घडतं. भक्तांना सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंत दिसतो, म्हणून विघ्नांना तिथे ठावच उरत नाही. विघ्न म्हणजे अपाय, पण अपायच भक्तांना उपाय होतो, कारण मनापासून प्रेम करणाऱ्या भक्ताला भगवंत सदा सहाय्य करतो. जय हरी.